ज्यांचे लग्न झाले त्यांचं बरं आहे, ज्यांचे झालीच नाही त्यांचं बी लय बरं आहे. सगळ्यात हाल कोणा ते सांग, ज्यांची लग्न जुळून लग्नाच्या तारखा 2-2 महिने पुढे आहेत ना, त्यांचं लय हाल आहेत. फोनवर बोलूच मिली रे, फोनवर बोलत वड्यात शिरत येत ती, वड्यातलं देव सुद्धा कळत नाही. साठवाय जोटिंगा मसुबा कचा कच देव. एक जण तर मसुबा बसून बोलत होता, अरे मला देव आहे ते, मला वाटलं नंबर याचा अर्थ काय बावला का काय का. आमच्या गावात मी कीर्तनाला निघालो, या गाय बनाड महाराज तुमचा मोबाईल द्या म्हणलं. तुझा कुठं जाळला? मला माझ्याला चार्जिंग नाही. मी म्हणलं माझ्याला रेंज नाही, मला गराव जातो. माझा मोबाईल घेऊन ते गराव गेलं 3ऱ्या मजल्यावर. अर्धा तास खालीच आहे ना. मी म्हणलं याला अटॅक बिटॅक आला का काय, वर मेलं पिलं का काय खाली. मला तर कीर्तनाला जायचं म्हणलं, हे माझा मोबाईल घेऊन गेलं. मी वर जाऊन बघतो तर जे ज्या संग लग्न जमले त्या संग गप्पा हानीत होतं. आता ह्यांच्या गप्पा काय गात्यातल्या असत्यात का काय का. पहिला प्रश्न, हॅलो हॅलो जेवले का? आता काय उपाशी राहणार रे? आता 3-3 चपात्या मुरगाळून बसली, तुला बोलत तूच उपाशी राव बोलतोय. मुरगा खाऊन पिऊन बोलत जा रे येडपटा. तिच्या नादात वाढून जाचीन. ती चपात्या चुपी ती पंक्तीला आणि ती भजे खाती, ती आईला करायला होती. आणि ती काय उपाशी मरणार का? जीवली का? भाजी कोणती केली, स्वयंपाक कोणी केलता, तिला स्वयंपाक येतच नाही, तो असाच उपाशी मरणार आहे. तो स्वयंपाकाचं नाव सुद्धा काढू नको तिच्यापाशी. आणि माणसाला एक वाईट सवय, फोनवर बोलताना एका जागा गप मरत नाही, इकडं चलं जाईन तिकडं जाईन. तसं ते फोनवर बोलत जरा भांबावलं आणि त्याला ती बांगल्याचं नवीन काम चाललं. त्याला वरच्या ह्या उतरंडीच घातलेल्या नव्हत्या. बॉर्डर असते ना, त्याला काय म्हणतात, वरवंड वगैरे आमच्या भागात असतात 1-2 शब्द. पॅरामीटर पॅरेट का काय असेल, तिथे बॉर्डर टाकली नव्हती. ती फोनच्या नादात बोलत जे वरनं मशाच्या वाट्यात धनदिशीने पडलं, जाग्यावर खोबा मोडला.